विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासामध्ये आपण एकंदरीत रेट ऑफ केमिकल रिॲक्शन या प्रकारचा भाग आपण पाहिला आणि रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे नेमकं काय हे देखील आपण पाहिलं. दॅट इज द टाइम रिक्वायर्ड फॉर द कंप्लीशन ऑफ रिॲक्शन. इट इज कॉल्ड ॲज द रेट ऑफ रिॲक्शन इज दॅट. मग या रेट ऑफ रिॲक्शन वरती त्या ठिकाणामध्ये काही प्रकारचे फॅक्टर्स घटक कारणीभूत असतात किंवा कारणीभूत ठरत असतात किंवा रेट वरती परिणाम घडवून आणणारे काही प्रकारचे घटक आहेत. आणि हे घटक त्यापैकी आपण हे एकूण 5 घटक त्या ठिकाणामध्ये पाहिलेले होते. त्यापैकी नेचर ऑफ रिॲक्टंट, त्यानंतर त्या ठिकाणामध्ये साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट, त्याच्यानंतर द टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन आणि त्याच्यानंतर असेल ते म्हणजे कॅटॅलिस्ट. असे एकूण 5 हे फॅक्टर जे आहेत. तर या फॅक्टर्स हाऊ दीज आर बिकम्स अफेक्टेड the rate of chemical reaction by one we are going to be learn that how that type of the factors become to be affect the rate of reaction. हे कशा प्रकारे त्या ठिकाणामध्ये आपल्या या रिॲक्शनच्या रेट वरती त्या ठिकाणामध्ये परिणाम घडवून आणतात या प्रकारातील असणारा भाग या ठिकाणामध्ये आपल्याला पाहायचा आहे. यापैकी पहिला जो एक प्रकारातील असणारा पार्ट असेल तर तो पहिला भाग तो म्हणजे नेचर ऑफ रिॲक्टंट. तर नेचर म्हणजे त्याचा स्वभाव आहे का, ऍक्च्युली स्वभाव त्याचा कोणत्या प्रकारातील असणाऱ्या घटकाशी असेल किंवा त्या प्रकारातील असणाऱ्या रिॲक्टंटचा नेमकं कशा प्रकारचं त्या ठिकाणामध्ये फॉर्म असेल या प्रकारातील असणारा विचार आपल्याला या ठिकाणामध्ये करायचा. नाउ लुक ॲट हिअर. आय एम गोइंग टू बी टेकन वन एक्झाम्पल ॲट हिअर. नाउ दॅट इज द डायल्यूट टाइप ऑफ द HCl becomes one of the reactant of our reaction, and it is also taken into that of our second equation or second reaction. When that type of the dilute hydrochloric acid becomes reacted to that of the aluminium metal is there, and the same dilute hydrochloric acid becomes react with to that of the zinc is there. At that time what happens there? Now when aluminium becomes reactive to that of the hydrochloric acid, at that time it produces to that of its AlCl3. It is to be nothing but the dissolvable type of that of the aluminium chloride salt is there, and through this type of the reaction there is the liberation or the some amount of hydrogen gas become getting to be liberated. So when during this type of the reaction, that is the second type of the reaction is that there is the formation of that of the when zinc becomes getting to be reacted to that of the dilute hydrochloric acid, then there will be the formation of that of the zinc chloride. When such type of that the formation of the zinc chloride along with that of the hydrogen gas is also liberated. आता दोन्ही इक्वेशन मध्ये किंवा दोन्ही प्रकारातील असणाऱ्या रिॲक्शन मध्ये आपल्याला एंड प्रोडक्ट जो आहे तो म्हणजे जे असणार वन टाइप ऑफ दॅट ऑफ द गॅस दॅट बिकम्स गेटिंग टू बी लिबरेटेड. तर या प्रकारातील असणाऱ्या दोन्ही इक्वेशन मध्ये आपल्याला एक प्रकारातील असणारा एंड प्रोडक्ट पाहायला मिळतो. आणि हा एंड प्रोडक्ट म्हणजे कोणता? हायड्रोजन गॅस दोन्ही प्रकारच्या रिॲक्शन मधून बाहेर येतो. मग आता या ठिकाणामध्ये तर नेचर ऑफ द रिॲक्टंट आहे. नेचर ऑफ द रिॲक्टंट आपल्याला कसं ओळखायचं? तर या ठिकाणामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे दोन्हीपैकी एक रिएजंट जो आहे तर तो रिएजंट मात्र कसा आहे रे? तर सेम आहे. मग या प्रकारातील असणार इथं नेमकं काय बदलते आता? तर या ठिकाणामध्ये पहिल्या रिएक्शन मध्ये ॲल्युमिनियम मेटल आहे तर दुसऱ्या रिएक्शन मध्ये झिंक या प्रकारातील असणारा मेटल आहे. जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह अशा प्रकारातील असणाऱ्या फॉर्मचा विचार करतो ॲट दॅट टाइम which type of the salt or the which type of the product becomes to be earlier formed. तर आता या दोन्ही प्रकारच्या रिएक्शनला सायमल्टेनियसली जर सुरुवात जर केली तर मग त्याच्यातून कोणत्या प्रकारातील असणारा प्रोडक्ट आपल्याला लवकरात लवकर मिळू शकतो त्याचा आपल्याला या ठिकाणामध्ये विचार करायचा. मग आता या ठिकाणामध्ये जर आपण बघितलं तर या प्रकारातील असणारा हा जो काही ॲल्युमिनियम क्लोराईड जो आहे तर हा ॲल्युमिनियम क्लोराईड इट बिकम्स टू बी प्रोड्यूस्ड व्हेरी फास्ट दॅन दॅट ऑफ द झिंक क्लोराईड.
म्हणजेच आता या ठिकाणामध्ये सहजपणे आपल्याला लक्षात येऊ शकतं की ॲल्युमिनियमची जर रिएक्शन या हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत जर लवकरात लवकर जर घडून येत असेल तर मग नेचर कोणाचं त्या ठिकाणामध्ये ऍक्टिव्ह आहे रे, तर या प्रकारातील असणाऱ्या ॲल्युमिनियमचं या प्रकारातील असणारं नेचर कसं असेल तर ते ऍक्टिव्ह असेल. म्हणजे एखाद्या प्रकारातील असणाऱ्या केमिकल रिएक्शन मध्ये जेव्हा वेगवेगळ्या प्रकारातील असणारे कंपोनंट हे मॅक्झिमम त्या ठिकाणामध्ये रिएक्टिव्ह असतील अशा प्रकारातील असणारी रिएक्शन कशी असेल तर ती फास्टर असेल. म्हणजेच थोडक्यात आपल्याला असं म्हणता येऊ शकतं when the nature of the reactant is too much reactive then the rate of reaction is faster, while if the reactant's nature becomes the very lesser active is there, that means they are becomes the less reactive, म्हणजे त्यांची सहजासहजी कोणासोबत रिएक्शन होत नाही अशा प्रकारातील असणाऱ्या रिएक्शनचा रेट मात्र कसा असतो तर तो स्लोवर असतो. हे लक्षात ठेवा. लक्षात येतं मी काय म्हणतो ते हे पाहता या ठिकाणामध्ये मी काय म्हणालो की ज्या रिएक्शन मधील या प्रकारातील असणारा रिएक्टंट हा कसा असेल तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रिएक्टिव्ह असेल त्या रिएक्शनचा रेट कसा असतो तर फास्टर असतो. आणि ज्या रिएक्शनचे रिएक्टंट मात्र कसे असतात तर लेस रिएक्टिव्ह असतात देन अशा प्रकारातील असणाऱ्या रिएक्शनचा रेट मात्र कसा असतो तर तो स्लोअर असतो. यावरून ते आपल्या लक्षात येऊ शकतं की ॲल्युमिनियम किंवा थोडक्यात इथं आपण असं म्हणू शकतो की जे काय असणार या ठिकाणामध्ये ॲल्युमिनियम हा जो आहे तर तो मोर रिएक्टिव्ह आहे दॅन दॅट ऑफ द झिंक. तर झिंक पेक्षा ॲल्युमिनियम कसा असेल तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तो रिएक्टिव्ह असेल. इज दॅट ओके? नाउ इन दिस टाइप ऑफ द केमिकल रिएक्शन आता याच प्रकारातील असणाऱ्या अशा प्रकारच्या या रेट ऑफ रिएक्शनचा जर आपण विचार जर केला तर या नंतर सेकंड अशा प्रकारातील असणारा पार्ट असेल तो म्हणजे दॅट इज द साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ द रिएक्टंट. आता दुसरा जो एक प्रकारातील असणारा घटक असेल तर तो घटक म्हणजे कोणत्या प्रकारचा तर रिएक्टंट जे असतं तर या रिएक्टंटच्या या प्रकारातील असणारा साइज ऑफ पार्टिकल्स. नाउ we are going to be taken one example is there. Suppose that if we are taken that the two different type of the test tube. जर आपण समजा लॅबोरेटरी मध्ये या प्रकारची ऍक्टिव्हिटी तुम्हाला घडून आणता येऊ शकते किंवा या प्रकारातील असणारी ही रिएक्टिव्हिटी तुम्हाला पाहता येऊ शकते. जर समजा आपण या दोन टेस्ट ट्यूब मध्ये एकामध्ये आपण काय करूया तर या ठिकाणामध्ये आपण शहाबादी अशा प्रकारातील असणाऱ्या टाइल्सचे म्हणजेच थोडक्यात या ठिकाणामध्ये आपण काय घेतलं तर लाइमस्टोन जर घेतला तर या लाइमस्टोनचे आपण काय करायचे वी आर टेकन ॲट फेअर टू दॅट ऑफ द पीसेस आर देयर. आणि त्याच्यानंतर या ठिकाणामध्ये मात्र आपण काय घ्यायचे दॅट द पावडर ऑफ दॅट ऑफ द लाइमस्टोन. म्हणजेच आपण या ठिकाणामध्ये काय घेतली तर लाइमस्टोनची पावडर आपण त्या ठिकाणामध्ये घेतली. मग आता पावडर असेल आणि त्याच्यानंतरचं जे काही असणारं पीसेस असतील. आता पावडरची साईज लहान आहे का पीसेसची साईज लहान आहे रे तर साहजिकच आहे या प्रकारातील असणाऱ्या पावडरची साईज कशी असते तर लहान असेल. ईच अँड एव्हरी टाइप ऑफ द पार्टिकल बिकम्स द स्मॉलर. नाउ मग आता या प्रकारातील असणाऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण जर समजा या प्रकारातील असणारं डायल्यूट असेल किंवा कॉन्सन्ट्रेटेड असेल मी कॉन्सन्ट्रेटेड म्हणत नाहीये पण या प्रकारातील असणारं डायल्यूट अशा प्रकारातील असणारं आपण HCl जर टाकला तर HCl जर टाकला तर आणि याच्यामध्ये देखील आपण त्याच प्रकारातील असणारा डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड जर आपण त्याच्यामध्ये ऍड जर केलं तर मग याच्यातून इफर्वेसन्सेस ऑफ कार्बन डायऑक्साइड कोणामधून लवकरात लवकर निघतात आणि जास्तीत जास्त निघतात ते बघायचे. तर जेव्हा आपण या ठिकाणामध्ये दोघांमध्ये सायमल्टेनियसली such type of that of the dilute hydrochloric acid becomes getting to be poured at that time what happens there then the effervescences of carbon dioxide याच्यातून काय बाहेर पडतात तर कार्बन डायऑक्साइडचे effervescences म्हणजे गॅस जो आहे तर तो त्या ठिकाणामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये निघतो ऍज कंपेअर्ड विथ दॅट ऑफ द पीसेस ऑफ such type of that the limestone. तर कोणापेक्षा तर ज्या टेस्ट ट्यूब मध्ये पीसेस आहेत लाइमस्टोनचे तर त्या प्रकारातील असणाऱ्या टेस्ट ट्यूब मधून आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या प्रकारातील असणारा कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतात दिसून येतो का तर नाही. ऍज अ रिझल्ट ऑफ दिस वन ऍज द पार्टिकल साइज ऑफ द रिएक्टंट बिकम्स द स्मॉलर द रेट ऑफ रिएक्शन बिकम्स द मोर. तर मग अशा प्रकारातील असणार काय आहे स्टेटमेंट काय आहे दॅट द when size of
particles is smaller of the reactant then the rate of reaction is faster. अशा वेळेला या प्रकारातील असणार साइज ऑफ पार्टिकल कसे असेल रे, तर त्या ठिकाणामध्ये जर लहानात लहान असेल तर त्यावेळेला रेट ऑफ रिएक्शन मात्र कसा असतो, तर तो जास्तीत जास्त असतो. त्याच्याही नंतर त्या ठिकाणामध्ये म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं काय आहे स्टेटमेंट, आणखीन एकदा नीट पाहता. when the size of particles is smaller of the reactant then the rate of reaction is faster. अशा वेळेला या प्रकारातील असणार रेट ऑफ रिएक्शन कसा असेल, तर तो फास्टर असेल. याच्यानंतर देखील त्या ठिकाणामध्ये थर्ड अशा प्रकारातील असणारा फॅक्टर असेल. आता थर्ड फॅक्टर म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारचा, नाव ऍक्च्युअली देयर इज द प्रेझन्स ऑफ दॅट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. या ठिकाणामध्ये एक प्रकारातील असणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. आता रिएक्टंटचं एक असणार कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नेमकं काय, तर त्याची तीव्रता किती आहे किंवा कोणाचं प्रमाण जास्त आहे. मग याच्या तत्वावरती आधारित जर आपण या ठिकाणामध्ये इफ वी आर टेकन इनटू कन्सिडरेशन, जर आपण समजा दोन टेस्ट ट्यूब घेतल्या आणि या दोन टेस्ट ट्यूब मध्ये एकामध्ये आपण काय केलं, तर या प्रकारातील असणार दॅट द पावडर ऑफ द सच टाइप ऑफ दॅट द कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटची पावडर आपण घेतली म्हणजे जे असतं लाइमस्टोन घेतला आणि याच्यामध्ये देखील आपण काय केलं, तर पावडरच घेतली. आता या ठिकाणामध्ये साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ द रिएक्टंट, तर ती त्या ठिकाणामध्ये काय होते, तर एक सारखीच आहे की नाही. म्हणजे या ठिकाणामध्ये देखील लाइमस्टोनच आहे आणि इथं देखील लाइमस्टोनच आहे. मी लिहिताना मात्र या ठिकाणामध्ये लाइमस्टोन लिहिलंय, इथं कॅल्शियम कार्बोनेट लिहिलंय, गोंधळून जायचं नाही, नीट लक्षात घ्या. मग आता या प्रकारातील असणारा हा जो काही या टेस्ट ट्यूब मध्ये आपण फक्त आता काय करूया, तर पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण डायल्यूट अशा प्रकारातील असणारा HCl जर घेतलं तर, आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये मात्र आपण काय करायचं आता, तर कॉन्सन्ट्रेटेड अशा प्रकारातील असणारा HCl आपण घ्यायचं. कोणत्या प्रकारचा HCl घेतला आपण, तर कॉन्सन्ट्रेटेड अशा प्रकारातील असणारा HCl घेतलं. ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स देयर, तर या प्रकारातील असणारा सेकंड अशा प्रकारातील असणाऱ्या टेस्ट ट्यूब मधून मॅक्झिमम अमाउंट मध्ये या प्रकारातील असणारा कार्बन डायऑक्साइड बाहेर पडताना दिसून येतो. तर फर्स्ट टेस्ट ट्यूब मधून जास्त प्रमाणामध्ये या प्रकारातील असणारा कार्बन डायऑक्साइड बाहेर पडताना दिसून येतो का, तर नाही. मीन्स दॅट यावरून ते आपल्याला लक्षात येऊ शकतं की कॉन्सन्ट्रेशन जे आहे म्हणजे जे काय असणार त्याची सहती, त्याची तीव्रता जी असते, तर एखाद्या रिएक्टंटची जर तीव्रता जर जास्त असेल तर अशा वेळेला या प्रकारातील असणार रेट ऑफ रिएक्शन इज फास्टर. म्हणजेच आपण दॅट द रिएक्टंट हॅव्हिंग द more concentrated in the reaction, such type of that the rate of reaction or such reaction rate becomes the faster. अशा प्रकारातील असणाऱ्या रिएक्शनचा रेट कसा असतो, तर हा मॅक्झिमम असतो किंवा जास्तीत जास्त असतो किंवा तो फास्टर असतो. आता याच्यानंतर देखील फोर्थ अशा प्रकारातील असणारा फॅक्टर या ठिकाणामध्ये आपल्याला पाहायचा, दॅट इज टू बी नोन ॲज टू दॅट ऑफ द टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. तर जे प्रकारातील असणार टेम्परेचर नेमकं कशा प्रकारचं आहे, तर फोर्थ अशा प्रकारातील असणारा फॅक्टर असेल तो म्हणजे टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. आता या ठिकाणामध्ये ऑफ द रिएक्शनचं टेम्परेचर व्हेन देयर इज अ नॉर्मल टेम्परेचर इज देयर. जर समजा नॉर्मल टेम्परेचरला जर एखाद्या प्रकारची केमिकल रिएक्शन जर घडून येत असेल, फॉर एक्झाम्पल याच्यापूर्वी देखील आपण या प्रकारातील असणारा प्रयोग पाहिलेला आहे. सपोज दॅट इनटू द टेस्ट ट्यूब दॅट द पीसेस ऑफ दॅट ऑफ द लाइमस्टोन्स आर टेकन. आपण या ठिकाणामध्ये टेस्ट ट्यूब मध्ये या प्रकारातील असणार पीसेस ऑफ लाइमस्टोन जर घेतले आणि त्याला जर आपण त्या ठिकाणामध्ये हीट जर देऊ लागलो, व्हेन वी आर टू जस्ट हीटेड ऍट दॅट टाइम दॅट बिकम्स टू बी नथिंग बट द, तर त्याच्यातून त्या ठिकाणामध्ये काय होतं, तर कार्बन डायऑक्साइड त्याच्यातून बाहेर पडतो. इज दॅट ओके. हा प्रयोग आपण याच्यापूर्वी पाहिला. आता या प्रकारातील असणाऱ्या प्रयोगाला जर आपण समजा त्या ठिकाणामध्ये सपोज दॅट हीट बिकम्स गेटिंग टू बी विथड्रॉन, हीट आपण बाजूलाच काढून टाकली म्हणजे हीट आपण द्यायची बंदच केली. जर आपण समजा हीट द्यायची जर बंद केली तर काय होईल त्या ठिकाणामध्ये, तर या प्रकारातील असणाऱ्या ही जी काही रिएक्शन जी आहे वेदर इट बिकम गेटिंग टू बी फिनिशेस, नो इट इज नॉट पॉसिबल. कारण का, तर पीसेस जे आहेत
तर ते पीसेस त्या ठिकाणामध्ये डिस्ट्रॅक्ट होणारच नाही, ते पीसेस त्या ठिकाणामध्ये डिस्टर्ब होणारच नाही. फ्रॉम दिस वन वी आर टू जस्ट से दॅट, यावरून ते आपल्याला काय म्हणावं लागेल, टेम्परेचर इज नेसेसरी फॉर द कंप्लीशन ऑफ द रिएक्शन even though when you are becomes getting to be produces to that of the higher amount of the temperature at that time, what happens there, then such type of that the chemical reaction becomes getting to be faster, that means that of the rate of reaction becomes the faster. म्हणजे temperature is necessary for certain type of that of the chemical reactions are there. Later on there is the presence of that of the another type of the factor is there, and which is that the another factor, it is to be known as to that of the fifth type of the factor, it is called as to that of the catalyst is there. Now what is the catalyst? कॅटलिस्ट म्हणजे नेमकं काय हे आपल्याला जर समजून घ्यायचं जर असेल तर त्याच्यासाठी काही प्रकारातील असणाऱ्या केमिकल रिएक्शनचा विचार आपल्याला या ठिकाणामध्ये करावा लागतो, आणि त्या प्रकारातील असणारा हा जो काही फॅक्टर जो असेल तो म्हणजे सपोज दॅट वी आर बिकम्स टू बी टेकन इनटू कन्सिडरेशन सच टाइप ऑफ दॅट ऑफ द KClO3 इज देयर. KClO3 पोटॅशियम क्लोराइड ज्याला आपण म्हणतो, when such type of that the potassium chloride becomes getting to be heated, जेव्हा आपण याला या ठिकाणामध्ये काय करूया तर हीट देऊया, ऍट दॅट टाइम देयर इज द फॉर्मेशन ऑफ दॅट ऑफ द, तर या ठिकाणामध्ये हा जो काही ऑक्सिजन जो आहे तर हा ऑक्सिजन या प्रकारातील असणाऱ्या KCl ला सोडून जातो, म्हणजे जे काही असणाऱ्या या ठिकाणामध्ये याचं जे प्रकारातील असतं त्या प्रकारातील असणाऱ्या घटकाचं रिडक्शन करून येतं, आणि मग आपल्याला असं म्हणावं लागतं की अशा प्रकारातील असणारी ही जी काही केमिकल रिएक्शन जे असते तर अशा प्रकारातील असणाऱ्या या प्रकारच्या केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला एक प्रकारातील असणारा फॅक्टर लक्षात येतो, तो म्हणजे कोणत्या प्रकारचा, दिस टाइप ऑफ द केमिकल रिएक्शन रिक्वायर्स द टेम्परेचर. या प्रकारच्या केमिकल रिएक्शनला या ठिकाणामध्ये टेम्परेचर गरजेचं आहे. बट if we are becomes to be provided to that of the temperature, it do not becomes to be takes place as early as possible, की तेवढ्या लवकरात लवकर त्या ठिकाणामध्ये घडून येऊ शकत नाही. परंतु जर आपण त्या ठिकाणामध्ये या प्रकारातील असणारा एक प्रकारचा फॅक्टर, एक प्रकारचा सबस्टन्स आपण ठेवणार, कोणत्या प्रकारचा सबस्टन्स ठेवणार आहे आपण, सपोज दॅट इफ वी आर becomes placed, that is the manganese dioxide is there. This type of the substance which becomes getting to be only in a presence of that type of the chemical reaction is there. या केमिकल रिएक्शनच्या प्रेझेन्स मध्ये फक्त या प्रकारचा सबस्टन्स त्या ठिकाणामध्ये राहतो, पहिले मग अशा प्रकारातील असणाऱ्या सबस्टन्समुळे ही जी रिएक्शन जी आहे, समजा ही रिएक्शन अगोदर टेम्परेचर प्रोव्हाइड केल्यानंतर त्या ठिकाणामध्ये किती मिनिटांमध्ये घडून येते तर 12 मिनिटांमध्ये समजा घडून येत असेल सपोज. पण जर समजा त्या ठिकाणामध्ये आपण या प्रकारातील असणारा MnO2 जर ठेवला तर अशा प्रकारच्या रिएक्शनला तुम्ही टेम्परेचर देखील देऊन बघा, मग अशा वेळेला या प्रकारातील असणारी रिएक्शन जी असते तर ही रिएक्शन फार झालं तर 7 ते 8 मिनिटांमध्येच घडून येते. म्हणजेच आता काय झालं तर या प्रकारातील असणारा हा जो काही प्रेझेन्स जो आहे, याचा जो काही प्रेझेन्स जो आहे तर तो प्रेझेन्स बरं आता या प्रकारातील असणाऱ्या MnO2 च्या केमिकल कंपोजिशन मध्ये काही बदल होतो का तर नाही, तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडून येत नाही. म्हणजे the substance that becomes to be the substance that increases the rate of reaction without disturbing its chemical constitution by the mere presence only such substance called as catalyst. अशा प्रकारच्या पदार्थाला आपण काय म्हणतो तर कॅटलिस्ट असं म्हणतो. काय आहे डेफिनेशन, द सबस्टन्स दॅट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन विदाउट डिस्टर्बिंग, त्याचं स्वतःच त्या ठिकाणामध्ये MnO2 स्वतःला त्या ठिकाणामध्ये डिकंपोज करतो का नाही करत, पण फक्त त्याच्या प्रेझेन्समुळे त्याच्या त्या ठिकाणामध्ये या प्रकारातील असणाऱ्या प्रेझेन्समुळे त्या ठिकाणामध्ये तो काय करतोय तर त्या रिएक्टंटला त्या ठिकाणामध्ये promote करतोय so as to be undergoes into the chemical reaction. This is called as
अशा प्रकारातील असणाऱ्या पदार्थाला त्या ठिकाणामध्ये काय म्हणायचं असतं तर कॅटलिस्ट असं म्हणायचं असतं. मग असे वेगवेगळ्या प्रकारातील असणारे कॅटलिस्ट आहेत. मग त्याच्यामध्ये रॅनिनिकेल असेल किंवा त्याच्यानंतरचा जो काही असणारा पोटॅशियम डायक्रोमेट असेल, असे वेगवेगळ्या प्रकारातील असणारे रिएक्शन्स असतील किंवा त्याच्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ द इथरच्या प्रेझेन्स मध्ये देखील काही प्रकारातील असणारे केमिकल रिएक्शन होऊन येतात किंवा ड्राय इथर असेल तर असे वेगवेगळ्या प्रकारातील असणाऱ्या प्रकारच्या या कॅटलिस्टचा समावेश होतो. म्हणजे कॅटलिस्ट जेव्हा त्या ठिकाणामध्ये प्रेझेंट असतो अशा वेळेला या प्रकारातील असणाऱ्या रिएक्शनचा रेट मात्र त्या ठिकाणामध्ये कसा असतो तर तो ग्रेटर असतो. ओके, हे जर लक्षात आलेलं असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही नंतर मला प्रश्न विचारू शकता.